उन्हातानात झटकन पटकन होईल आणि पोटाला थंडावा मिळेल अशा सरबताच्या किंवा शीतपेयाच्या शोधात तुम्ही सुद्धा आहात का? तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी। नमस्कार, एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण जिऱ्याचं सरबत करतोय आणि हे सिरप करून करतोय। हे सिरप आहे ना, हे सिरप 4 महिने तुमच्या फ्रीज मध्ये आरामात टिकेल। जेव्हा हवं तेव्हा तुम्ही एका मिनिटात हे सरबत बनवून पिऊ शकता। आणि याची खासियत म्हणजे ना, हे सरबत डायबिटिक पेशंट सुद्धा पिऊ शकतात कारण याच्यामध्ये साखर नाहीये। चला मुद्द्यावर येऊया। तर अर्धी वाटी इथे मी जिरं घेतलेलं आहे, 2 चमचे इथे आपण बडीशोप घेतलेली आहे आणि 4 ते 5 हिरवी इलायची आणि काळी मिरी घेतलेली आहे पाव चमचा। हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। चांगला खमंग सुवास सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं आणि थंड करायला ठेवून द्यायचे। तर असं थंड झाल्याच्या नंतर ना, हे जे जिऱ्याचं सरबत आपल्याला करायचंय, हा मसाला करायचा आहे ना, हा मसाला थंड झाल्याच्या नंतर वाटून घ्यायचा आहे। मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचंय। तर यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ, म्हणजे अर्धा चमचा एवढं मीठ घातलंय। 1 चमचा आपण काळं मीठ घातलेलं आहे छोट्या चमच्याने। आणि आता हे चांगलं असं वाटून घेतलेले तुम्ही यामध्ये ना हवं तर सायट्रिक ऍसिड टाकू शकता आणि यामध्ये तुम्ही चाट मसाला सुद्धा टाकू शकता। तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता। तर इथे आपण गूळ घेतलेला आहे, साखरेऐवजी गुळाचा वापर केलेला आहे आणि तो सुद्धा कमी वापरलेला आहे गूळ। तर 1 वाटी गूळ घेतलेला आहे आपण संपूर्ण सिरपसाठी आणि यामध्ये 1 वाटीच पाणी घातलेलं आहे। थोडंसं चिपचिपत झालं ना हे गुळाचं पाक, तर की यामध्ये ना मसाला घालायचा आहे जो आपण जिऱ्यांचा केलेला आहे तो, आणि याला चांगलं शिजवून घ्यायचंय। खूप मस्त असं शिजवून घ्यायचं। जिऱ्याच्या जी पूड आपण केलेली असते ना पावडर, तर ती सुद्धा आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे। तर ही सगळी पावडर आपण या सिरपमध्ये घातलेली आहे आणि हे सिरप चांगलं उकळून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून हे सिरप 4 महिने आरामात फ्रीजमध्ये टिकेल। तर आता हे गॅस बंद केलेला आहे। आता सरबत बनवायला घेऊया। सिरप थंड करायला ठेवून दिलेलं आहे। तर लिंबू जे आहे ना, लिंबाची साल थोडीशी आपल्याला अशी किसून पाण्यामध्ये घालायची आहे। पाणी घेतलेलं आहे एका बाउलमध्ये, जेवढं सरबत करायचे त्यानुसार पाणी घ्यायचे। आल्याचा थोडासा रस आपण इथे गाळून घेतलेला आहे 1 चमचाभर, आणि थंड पाणी थोडंसं घातले मी। हे सिरप थंड झाल्याच्या नंतर ना अशा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आणि या पाण्यात हे सिरप घालून आपल्याला सरबत करायचे। तर जेवढ्या जणांना सरबत करायचे तेवढे तुम्ही चमचे हे सरबत घेऊ शकता। एका ग्लासला 1 चमचा तुम्ही सरबत म्हणजे सिरप वापरू शकता। तर हे चांगलं ढवळून घ्यायचे आपल्याला। यामध्ये अर्ध लिंबू पिळायचे, खूप छान चव येते, मस्त हे सरबत बनून तयार होतं। आणि ना यामध्ये सब्जा भिजवलेला घालायचा आहे, 1 2-3 चमचे घालू शकता तुम्ही, जसा तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढं तुम्ही घालू शकता। तर हे सरबत जे आहे जिऱ्याचं, तर ते तुम्ही सोड्याबरोबर सुद्धा घेऊ शकता। म्हणजे जेवढं पाणी घ्याल तर तेवढा निम्मा सोडा तुम्ही, जेव्हा सरबत पूर्णपणे बनवून तयार होईल तेव्हा तुम्ही सोडा ऍड करून हे पिऊ शकता। यामध्ये आपण बर्फ घातलाय आणि हे आपलं सरबत बनवून तयार झाले। यामध्ये तुम्ही चाट मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता, खूप छान होतं सरबत। हे असंच सुद्धा एवढं भारी आणि एवढं भन्नाट असं लागतं चवीला, आणि पोटाला थंडावा मिळवून देणारं हे सरबत आहे। वाढत्या उन्हात पोटाला नैसर्गिक थंडावा मिळेल असं हे सरबत बनवून तयार झाले। खूपच भारी हे जिऱ्याचं सरबत बनतं। तर नक्की ट्राय करा, आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।